राज्यभूषण बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई, माता रमाई यांच्या पवित्र विचारांना आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कालिदास प्रकाशन करणारे दिलीप सर आणि पुस्तकाचे लेखिका आणि सर्व उपासकांना ताईने पुस्तक छान लिहिलेलं आहे सातसली. त्या काळात भगवान बुद्धाच्या काळात महिलांना धर्माची आवड निर्माण झाली आणि त्यांना धम्म कळावा आणि धम्माची आवश्यकता आपल्याला का आहे त्याचा त्यांनी महिलांनी अभ्यास केला. कारण हा भिक्खू संघ बहुतेक महिलांच्या सानिध्यात असायचा, त्यांना जेवण वगैरे पुरवायचं. त्याच्यामुळे आपण पंचशीलेचं पालन करतो, अष्टशिलेचं पालन करतो, म्हणून आपल्याला सुद्धा ह्या धम्माची गरज आहे. म्हणून महाप्रजापतीने खूप संघर्ष केला आणि वासुदेव म्हणजे अगोदर त्यांना खूप संघर्ष करावा लागला त्याच्यासाठी. अशी सहजासहजी गोष्ट मिळालेली नाही त्यांना. जसं आमच्या शिलाताईंना त्या पुस्तकासाठी संघर्ष करावा लागला असेल, कित्येक पुस्तकं काढावी लागली असतील त्या महिलांचे जीवन त्याचं अभ्यास करण्यासाठी. तसंच महाप्रजापतीला खूप संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाला यश आलं बऱ्याच काळानंतर. कारण त्या कपिलवस्तूपासून तर बुद्धगयेपर्यंत, राजगीरपर्यंत जिथे तिथं भगवान बुद्ध असतील तिथे त्या जायच्या. पण शेवटी भगवान बुद्ध महाप्रजापतीला नकारत द्यायचे. त्यांच्या पायाला पुढे यायचे, उन्हात आणत त्या चालत जायच्या, अंगावरचे कपडे फाटायचे काट्याकुट्याने, तरी त्या महाप्रजापतीने संघर्ष सोडला नाही. कारण त्यांना महिलांना धम्माचं योगदान द्यायचं होतं. म्हणून हा प्रजापतीमुळे हा धम्म पुढे गेला आणि महिलांना याचं ज्ञान मिळालं धम्माचं. म्हणून पाया जो आहे महिलांना पुढे नेण्याचा तो महाप्रजापतीला. नंतर यशोधरा, माता यशोधराने तर जेव्हा सिद्धार्थ गौतम 29व्या वर्षी जेव्हा परिव्राजक झाले तेव्हापासूनच माता यशोधरेने आपलं परिव्राजक जीवन सुरू केलेलं. त्या अगोदरच परिव्राजिकाचं जीवन जगत होते. अशा माता यशोधरा होत्या. बरेच आहेत, महान आहेत, आता खूप आहेत पुस्तकं, बरेच आहेत. आता फक्त 12च धम्म नाही काय, तर खूप म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे. आणि ब्रह्मलिपी तर हे काय मनोरंजनाचं किंवा याचं पुस्तक नाहीये, काही लिहिलेलं. जिथे जिथे आपण आता पर्यटनाला जाऊ तिथे तिथे जर शिलालेख असतील तर ते शिलालेख वाचण्याचा किंवा समजण्याचा तो एक अभ्यासाचाच विषय आहे. कारण ब्रह्मलिपीमधून जे त्यांनी बाराखडीतून काही नावं लिहिलेली आहेत, काही शब्द तयार केलेले आहेत, त्या शब्दामधून आपण ते शिलालेख वाचू शकू. असा हा अभ्यासाचा विषय असणारा पण खूप छान. की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्याच्या मागे सगळं त्यांचं कुटुंब उभं आहे. असं ह्या शिलाताई ठवरेंचं खरंच मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. आणि आज इथे सर्व महिला आणि उपासिका मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहेत. तर त्यांना मी ह्या आषाढ पौर्णिमेच्या वर्षावासाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि असंच आमचं विहार भरून राहावं, असंच आमचं दर रविवारी आता कार्यक्रम होत आणि प्रवचनाला प्रत्येकाने हजेरी लावावी एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी सर्वांना शुभेच्छा देते आणि